हॅलो एव्हरीवन. तर कसे तुम्ही सर्व मजेतच असाल. तर आमच्या इथं 3-4 दिवस झाले खूप 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 पाऊस सुरू आहे आणि माझी इच्छा होती 2-3 दिवसापासून की पावसात भिजावं, पण हे मला पावसामध्ये जाऊ नाही देत, कारण की त्यांना माहीत आहे हे भिजले म्हणजे नक्कीच आजारी पडणार. तर मग मी एक जुगाड लावला. म्हणजे 2 दिवस झाले कपडे काही धुतले नव्हते. मग मी यांना म्हटलं 2 दिवस झाले, म्हटलं कपडे धुवायचे बाकी आहेत, तर कपडे धुऊ द्या. तर हे बोलले ठीक आहे, थोडेसे धू, जे महत्त्वाचे आहे ते धुवून काढ. मग मी कपडे धुतले. 2 एक ड्रेस माझा घेतला आणि 2-3 मुलांचे घेतले आणि म्हटलं चला धुवायला सुरुवात करायचं. तर मी आरामशीर कपडे धुतले. पण जेव्हा मी कपडे धुतले ना तेव्हा ब्लॉग शूट केला नाही, कारण की तेव्हा मला आयडियाच नव्हती का ब्लॉग शूट करावा म्हणून. मग नंतर विचारायला म्हटलं आपल्याकडे 3-4 दिवस झाले खूप पाऊस सुरू आहे, तर कदाचित तुमच्याकडे पण पाऊस सुरू असणारच जे कोणी माझे ब्लॉग बघतात. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मोबाईल घ्यायला आले आतमध्ये आणि मोबाईल घेतला आणि ब्लॉग सुरू केला. मग तर सांगा कमेंटमध्ये, नक्की सांगा मला का तुमच्याकडे पण पाऊस सुरू आहे, कारण की शेगावमध्ये 2-3 दिवस झाले लगातार पाऊस सुरू आहे. आणि म्हणजे असा पाऊस सुरू आहे, 5 मिनिट पाऊसचा येतो जोरात आणि 2-3 मिनिट थांबतो फक्त. जास्त वेळ थांबत नाही, 2-3 मिनिट थांबतो आणि लगेच परत पाऊस सुरू होतो. त्याच्यामुळे ज्यांना बाहेर जायचं काम असतं ते तर जाताच, पण माझे रील बनवणं आहे ना ते राहून गेले, कारण की मला रील बनवायचे होते. मी अशी म्हणजे घरातले रील बनवते मी आणि त्याला पण चांगला रिस्पॉन्स मिळतो तुमच्या सर्व लोकांचा. पण बाहेर गेले म्हणजे 2-3 रीलच्या नंतर एखादी रील असं वाटते का बाहेर शूट करावी, छान वाटते. पण पावसाच्या वातावरणामुळे ते पण शक्य नाही होत आहे. तर मग तुम्हाला पण पावसात भिजायला आवडते का? मला तर खूप आवडते. पावसात भिजणं म्हणजे मला एक असं वाटते का बा मी कुणा दुसऱ्याच दुनियेमध्ये आहे. तर तुम्ही पण पावसामध्ये भिजत असाल किंवा तुम्हाला पावसात भिजायला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर कपडे धुतल्यानंतर मग मी वरती गेले आणि वरती मग माझा भाचा आला ब्लॉग शूट करायसाठी. तर माझा भाचाच माझी रील बनवत असते, कारण की हे घरी नसतात. तर तेच माझे रील बनवतात आणि थोडंफार मला सांगतात पण की मामी असं नाही, असं करा. म्हणजे त्यांचा एक चांगला सपोर्ट आहे मला आणि तुमचा तर मग खूपच सपोर्ट आहे. तुम्हाला जेवढा तुम्ही मला सपोर्ट करता त्याच्या मनापासून आभार मानते आणि असंच प्रेम आणि सपोर्ट पुढे पण राहू द्या. आणि पाऊस बघा ना किती होतं, खूपच पाऊस आहे. तर तुम्ही असा विचार करत असाल का वरतून पाऊस सुरू आहे आणि ही बाई कपडे धुवून आली आणि पावसामध्ये कपडे पिळून टाकताय. तर त्याचं कारण असं आहे, आम्ही एक वेळेस तसेच म्हणजे ओलेच कपडे होते ते पिळले नाही आणि तसेच टाकून दिले, कारण की मला असं वाटलं वरचं जे पाणी आहे ते आहेच ऑलरेडी, तर कशाला कपडे पिळायचे. तर त्याच्यामुळे काय झालं, जेव्हा पाऊस निघून गेला तेव्हा त्या कपड्यांचा खूप वास येत होता. तुम्हाला पण माहीतच आहे आता, सर्व इकडचेच म्हणजे खेड्या भागातल्या शहरी भागात पण तसं होत असेल, मला काय माहिती नाही. पण मग मी एक दिवस काय केलं त्याच्यामध्ये, जे शौर्याचे टी शर्ट होते ना ते असे पिळून टाकले आणि म्हणजे त्याच दिवशी पिळून टाकले, तर त्या 2 टी शर्टचा वास येत नव्हता. त्याच्यामुळे मग मी दिमाग लावला. मग परत पाऊस आला होता एक वेळेस, तर मी ते कपडे पिळून टाकले सर्व. तर जेव्हा ते कपडे पाऊस गेल्यानंतर सुकले तर वास येत नव्हता त्याचा. त्याच्यामुळे मग मी ते जे आपलं घरचं पाणी असते म्हणजे आमच्या इथं बोरचं पाणी आहे, तर ते बोरचं पाणी जास्त त्याच्यामध्ये राहिलं आणि वरचं पाणी पण ते मिक्स झालं ना तर खूप जास्त वास येतो. तर तुम्ही एक वेळेस असं करून बघा. तर मग लगेच माझे कपडे पिळं वगैरे झाले आणि मी निघाले मग खाली यायला घरी. नंतर घरामध्ये केस वगैरे पुसले आणि चेंज केला ड्रेस वगैरे. तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच प्रेम आणि सपोर्ट पुढे पण राहू दे. तोपर्यंत बाय, टेक केअर. काळजी घ्या स्वतःची, परिवाराची आणि पावसामध्ये जास्त भिजू नका, कारण पावसामध्ये भिजल्याने तुम्ही बिमार पडू शकता.